कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आळूच्या वड्या बनवताना मला किती प्रॉब्लेम आला, पण त्याच वड्या मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्या आणि पेशन्सनी सकाळी जेव्हा कट करायला घेतल्या ना, तेव्हा त्यांचा शेपसुद्धा चांगला आला आणि तव्यामध्ये छान तेल टाकून कुरकुरीत अशा तळून घेतल्या ना, त्याची टेस्टसुद्धा चांगली आली बरं का। आता ह्याच वड्या दोन मी तळून घेतल्या आणि त्यातली एक जी वडी होती ना, ती कट करून मी पुन्हा डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून दिली, म्हणजे जेव्हा पाहिजे ना तेव्हा आपण कट करून तळून खाऊ शकतो। आता शौर्यच्या स्कूलमध्ये ना आषाढी एकादशी निमित्त काही ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, तर ती मलाच करायची आहे। पालखी बनवायची आहे, तर मग माझ्याकडे हे एक मोबाईलचं बॉक्स आहे, त्याच्यापासून मग पालखी बनवणार आहे मी। आता लहान मुलांना स्कूलमध्ये कितीही ॲक्टिव्हिटी बनवायला सांगितले ना, किती लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांना जास्त बनवावी लागते। असं तुमच्या घरी असतं का की लहान मुलांना स्कूलमधून काय बनवायला सांगितलं आहे आणि ते आपल्यालाच बनवायचं आहे, हे असं आपल्यालाच वाटतं। आता मलाही काही इतकी चांगली पालखी बनवता येत नाही, पण 1-1.5 तासांच्या मेहनतीनंतर ही अशी पालखी तयार झालेली आहे। आता मी तिला डेकोरेट करून घेते। डेकोरेशनसाठी माझ्याकडे जे केसांसाठी टिकल्या असतात ना, त्या आहेत, मग त्याने डेकोरेट करून घेते। साईडने लेस लावून घेतली आहे आणि असा फायनल लुक आहे पालखीचा। तर पालखी कशी बनली आहे ना, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।